शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करत असताना फडणवीस, शिंदे आणि अजित पवार नेमकं काय म्हणाले बघूयात. आणि आपला प्रयत्न आहे की यातला जेवढा जास्तीत जास्त पैसा हा आपल्याला या ठिकाणी दिवाळीच्या आधी देता येईल. किमान क्रॉप कॉम्पेन्सेशनचे पैसे वगैरे जे काही आहेत हे जेवढे जास्तीत जास्त दिवाळी आधी पुश करता येतील. बाकी तर जे मृत व्यक्तींचं सहाय्य आहे, जखमींचं सहाय्य वगैरे हे आम्ही ऑलरेडी देऊन टाकले आहेत. 10,000 रुपये जे द्यायचे आहेत ते ऑलरेडी देऊन टाकलेले आहेत. दिवाळी काळी होणार नाही, सरकार काळी होऊ देणार नाही, अशा प्रकारचं भाष्य देखील आम्ही केलं होतं. आणि त्यामुळे दिवाळीपूर्वी ही मदत जी आहे शेतकऱ्यांच्या हातात गेली पाहिजे ही भूमिका सरकारने घेतली. शेतकऱ्यांनी कुठेही खचून जाऊ नये, टोकाचं कुठलंही पाऊल शेतकऱ्यांनी उचलू नये, कारण शेवटी शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि अजूनही पॅकेज जाहीर केल्यानंतर जर यदा कदाचित चुकून कुठली गोष्ट राहिली असेल, कारण तिथली भौगोलिक परिस्थिती प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी असते, त्यावेळेस मुख्यमंत्री महोदय म्हणाले की आपण परत काही जर असं वाटलं तर त्याबद्दलचं म्हणजे एखादं राहून गेलं तर ते पण आम्ही इन्क्लूड करायची आमची तयारी आम्ही ठेवलेली आहे.